आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळचे वाजले आहेत 8 आणि या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर इथे चाललेलं होतं माझं स्वयंपाक वगैरे झाला होता, डब्बा करून दिला होता यांचा आणि मग इथं मी ठेवत होते चहा। तर आज आबीला सुट्टी होती तर त्यामुळे मग आबी झोपलेला होता, तर म्हटलं तोपर्यंत चहा ठेवावं। तर इथं बघू शकता तुम्ही सकाळचे वाजले आहेत 8 आणि तरी अजून हा झोपलेला आहे। तर बघू शकता, तर बघा कसा झोपलेला आहे। तर सुट्टी होती तर त्यामुळे उठलाच नाही लवकर, तर म्हटलं तो झोपलाय तोपर्यंत पटापट काम उरकून घ्यावं। तर आज त्याचा रिझल्ट आहे तर त्यामुळे मग जायचं आहे स्कूलमध्ये, तर पटपट काम आवरून घेते आणि तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा फायनली आमचं आवरलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे स्कूलला। तर आज आबीचा रिझल्ट आहे, तर बघा आबी पण इकडे तयार आहे, स्कूलचे कपडे घातलेले आहे आणि तो पण तयार झालेला आहे। तर आता पे एक्झाम पण झाले त्याचे आणि आता सुट्टी लागलेली आहे। तर आज रिझल्ट आहे तर म्हटलं चला रिझल्ट घेऊन यावं त्याचं। तर चला बघू आता साहेबांनी काय दिवे लावलेले आहेत, बघू आज कसे पेपर लिहिलेले आहेत समजा ना आता। तर चला व्हिडिओ पण नक्की कंटिन्यू करा आणि चला तर आम्ही जातो स्कूलला। तर लॉक लावलं का बेटा? तर खोल लॉक। तर चला आम्ही येतो जाऊन। तर बघा इकडे चालले आबीचं जरा लॉक खोलायचं। तर रिझल्ट बघायला माझ्या अगोदर तो जास्त हे आहेत की काय रिझल्ट असा म्हणून कसं मला म्हणतो मी लय छान लिहिलेलं आहे। तर बघू आता कसं लिहिलं आहे। तर चला, तर बघा आता आम्ही आलेलो फायनली घरी। तर बाहेरचा मी शूट काय घेतला नाही कारण की बाहेर खूप गर्दी होती, तर त्यामुळं तर फायनली आबीचा रिझल्ट आलेला आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, तर फायनली आबीचा रिझल्ट आहे। तर बघा पूर्ण ए ग्रेड पडलेले आहे, तर इथं आहे बघा, तर पूर्ण ए ग्रेड पडलेला आहे बघा। आणि तर आमचं बाळ तर हुशार आहे, तर बघू शकता। तर आमचं बाळ खूप हुशार आहे, खूप छान पेपर लिहिले। तर आता फायनली अभ्यास स्कूल पण संपली, अभ्यास पण झाला, सगळं झालं। मग आता फायनली आबीला सुट्ट्या लागल्या, तर तर आता आबीला सुट्ट्या लागल्या तर असं होतं। तर खूप छान असा रिझल्ट आलेला आहे, तर बघू शकता मला देत असं ए ग्रेड पडलेले आहे तर सगळे। तर असा आमच्या आबीचा रिझल्ट होता आणि ग्रुप फोटो काढलाय स्कूलमध्ये। तर असा आमचा आबीचा रिझल्ट आहे। तर कसं वाटतं आबी? भारी। सगळे टीचर म्हटले आबी छान आहे, अभ्यास छान केला, पेपर छान लिहिला आहे ना। तर असा आमचा आबीचा रिझल्ट होता। तर बघा छान मार्क पडले आमच्या आबीला। आणि तोंड बघा, बघितलं का तोंड बघितलं का तोंड कसं झाले, तोंड काय झालं? तर त्याला आता लागलेली भूक, कारण की आम्ही सकाळी फक्त नाश्ता करून गेलो होतो। तर चला आज रिझल्ट लागला तर म्हटलं आज आबीच्या आवडीचं काहीतरी बनावं। आणि सगळ्यात महत्वाचं आबीला काय आवडतं माहिती का? तर हे बघा आबीला काय आवडतं, तर बघा आबीला चिकन खूप आवडतं आणि बरेच दिवस झाले केलं नव्हतं चिकन, तर म्हटलं चला आज चिकन बनवूया। तर स्कूलवरून येता वेळेसच चिकन घेऊन आलो होतो आणि बघा, तर बघा इथं बाळ लगेच किचनवर बसलेला आहे आणि झाले पटकन बनव म्हणतो। तर चला मी तुम्हाला दाखवते थोडक्यात। तर मी चिकनची बिर्याणी किंवा भाजी कशी बनवते, तर बघा इकडे बघा हा बघ कसा बसलेला आहे कसा किचनवर बसलेला आहे बघा, भूक लागले म्हणून। आणि नॉनव्हेज त्याला खूप आवडतं आणि आमच्या घरात आम्ही दोघंच खात असतो, तर आम्ही दोघंच खातो, बाकी यांना तर बिलकुल पण आवडत नाही, तर आम्ही दोघंच खात असतो। तर आणलेलं होतं येता वेळेस स्कूलवरून येता वेळेस घेऊन आलं होतं चिकन। तर बाळाला खायचं ना कसं खायचं कसं। तर आमच्या आबीला नॉनव्हेज खूप आवडतं आणि तर झाले काय बनायचं, भाजी बनायची का बिर्याणी बनायची का काय बनायचं? बिर्याणी। तर त्याचं म्हणणं आहे तर बिर्याणी बनवावं, तर चला त्याला बिर्याणी बनवून देते, बनायचं ना कपी दे कपी दे। तर आमच्या आबीला कॉंग्रॅच्युलेशन सांगा कमेंटमध्ये। तर आमचं बाळाने खूप छान पेपर लिहिला, एवढंच आहे अजून तो फर्स्टला पण नाहीये, पण त्याने एवढा छान पेपर लिहिलाय। तर सगळ्यात अगोदर मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि कांदा हळद मीठ टाकून त्याला वाफळून घेत होते आणि साईडला ठेवलं होतं गरम पाणी करायला। आणि थोडंसं वाफळून घेतल्याच्या नंतर मग त्यात गरम पाणी टाकलं, कारण की आपण थंड पाणी टाकलं की मग ते चवीला पण वेगळं लागतं आणि लवकर शिजत पण नाही। तर त्यामुळे मग मी तर गरम पाणी टाकून 10 मिनटं शिजून घेतलं
आणि त्या साईडला त्याच्या एकामध्ये तांदूळ शिजवायला टाकायचे होते. तर पातेल्यामध्ये गरम पाणी टाकून करून थोडेसे मसाले टाकून घेतले आणि मग नंतर तांदूळ टाकून घेतले. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर मी तर अशा पद्धतीने बनवत असते बिर्याणी. तर इकडं मग चिकन पण शिजून झालं होतं आणि आबीला ठेवलं होतं वाटीमध्ये, म्हटलं तो खाईल, त्याला आवडतं. मग त्यानंतर इथं माझी बरणीची मग थोडेसे मी मसाले टाकले होते आणि मग ते टाकून नंतर शिजलेले तांदूळ टाकले आणि 10 मिनटं झाकण लावून ठेवलं. आणि 10 मिनटाच्या नंतर बघू शकता तुम्ही किती छान अशी बिर्याणी झाली होती. एकदम मस्त झाली होती, एकदम मऊ झाली होती, एकदम वेगवेगळं आणि खूप छान अशी झाली होती. एकदम साध्या पद्धतीने केलेली होती. आणि मग त्यानंतर माझं चाललं तिथं कांदा आणि काकडी कापायचं. तर डिटेलमध्ये मी रेसिपी काही दिली नाही कारण की ब्लॉग होता, त्यामुळे मग रेसिपी म्हटलं कशी करायची आणि मग व्हिडिओ पण खूप मोठा होतो आणि तर त्यामुळे मग मी इथं डिटेलमध्ये दिलीच नाही. आणि मग माझं चाललं होतं इथं काकडी ते कापायचं कारण की बिर्याणीसोबत म्हटल्यावर मग सगळंच लागतं. आणि त्यात मी भाजी पण बनवली होती, पण तो भाजीचा व्हिडिओ नंतर कुठे गेला काही समजलंच नाही. तर एवढाच व्हिडिओ दाखवला. स्वयंपाक रेडी आहे फायनली. इकडे बघा, इकडे बसा आता. तर बघा इथं बनवली फायनली मस्त अशी बिर्याणी. इथं आहे चिकन सुक्कं पातळ. तर बघा इथं काय काय घेतलं जेवायला. इथं काकडी आहे, इथं कांदा आहे, इथं चिकन सुक्कं आहे, इथं बिर्याणी चिकन आहे, इथं चपाती आणि रस नाही बाळ त्यात. तर आम्ही बसला आता जेवायला. आता तुम्हाला का देता येणार नाही, तर तुम्ही आपल्या घरीच बनवून खावा, मस्त मस्त खा, सुस्त राहा. त्यानंतर मग आबीचं जेवण वगैरे झालं मग चाललं होतं आबीचं इथं मला दाखवायचं किती रिझल्ट मार्क पडले कसं काय. तर तो पण खुश होता खूप. तर त्यामुळं मग आणि त्यानंतर माझी चालली होती मग इकडे किचनची क्लिनिंग वगैरे सगळं करून. तर कसं आम्ही दुपारी मग सकाळीच आम्ही करून बनवून खात असतो कारण की संध्याकाळी यांना अजिबात वास पण आलेला यांना अजिबात चालत नाही. तर त्यामुळं मग सगळं भांडे वगैरे सगळं किचन सगळं क्लिनिंग एकदम व्यवस्थित करायला लागतं. तर मग त्यामुळे इथे चालूच माझी. काय खातो? आईस्क्रीम. बघितलं जेवण झाल्यावर आता आईस्क्रीम खाल्ली खातोय. मी तर संध्याकाळी आजी बाटली जेवला का आणि एवढं खाल्लं बाबा, त्या बिलकुल नाही जेवला. तोंड बघू. तर मी इकडं भांडे वगैरे घासत होते, आवरत होते. तर तोपर्यंत बघा माझ्या लेकरांनी सगळे कपडे काढले आणि वाळलेले कपडे काढले आणि घड्या घालत होतं. आणि असं तर माझ्या बाळाचा मला खूप सपोर्ट आहे, तर खूप मदत करतो कामामध्ये, थोडं थोडं असं करतच असतो. तर त्यानंतर मग माझं किचन वगैरे मस्त क्लिनिंग झालं, सगळं घर एकदम स्वच्छ केलं होतं. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.